नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वृश्चिक राशीचे मार्च महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य कसा असेल मार्च महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. वृश्चिक राशीच्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होणार, त्यांनी काय करावे, काय नाही करावे, याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मार्च महिना चांगलाच जाणार आहे. मात्र या महिन्यात आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चढ उतार जाणवतील. कामाच्या बाबतीत महिना सामान्य राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असेल. प्रवासातून तुम्हाला चांगले परिणाम सुद्धा मिळतील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असणार आहे मार्च महिना, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मार्च महिना नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी 13 मार्चपर्यंत खूप शुभ ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरी व्यवसायात चांगले परिणाम पाहायला मिळतील. महिन्याच्या मध्यांत व्यवसायात काही प्रमाणात नफा तोटा होऊ शकतो, पण महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कामात थोडा कंटाळा जाणवू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मार्च महिना फायद्याचा ठरेल. वृश्चिक राशीत मंगळाच्या चतुर्थ स्थानामुळे 14 मार्चपर्यंतचा काळ विद्यार्थ्यांसाठी चांगला असेल. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नात त्यांना फळ मिळेल. उच्च शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश नक्की मिळेल. गुरु केतूच्या षडाष्टक दोषामुळे मार्च महिना आरोग्याच्या दृष्टीने चढ उतारांनी भरलेला राहू शकतो. तुम्ही व्यायाम योगा करत राहा, अन्यथा आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. प्रवासातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. योगाच्या मदतीने तुम्ही तुमच्या मानसिक ताण कमी करू शकतात. महाशिवरात्री आहे म्हणून भोलेनाथाला शुद्ध जल अर्पण करून त्यांचे जलाभिषेक करावे. नंतर तुपाचा दिवा लावून तुम्ही ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप 1 माळ करावा. याने तुम्हाला फायदा नक्की होईल. तर हे होते वृश्चिक राशीचे मार्च महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.